पेपरला वाचतो, टीव्हीला बातम्या येतात, इथं आमचं कमी केलं, कमी अजिबात तसं झालेलं नाही। अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या उपाययोजनेंना 40% वाढ आम्ही प्रस्तावित केलेली आहे। इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील समाज, धनगर, अपंग, अल्पसंख्याक यासाठी देखील भरीव तरतूद अध्यक्ष महोदय आपण केलेली आहे। मला सांगायचंय 24-25 मध्ये अध्यक्ष महोदय अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी 15,893 कोटी रुपये होते आणि 25-26 मध्ये लाडकी बहीण योजना त्याच्यातली वगळून 18,698 कोटी रुपयाची तरतूद आहे। म्हणजे वाढलेली आहे ह्याच्यामध्ये, कारण नसताना त्याच्यात वाढ तर 18%, त्याच्यात सगळी मिळून बघितली तर 42%, अनुसूचित जमातीमध्ये 19% वाढ आहे, ते लाडक्या बहिणीची यादी वगळून, आणि सगळी धरून 40% वाढ आहे। अध्यक्ष महोदय, आदिवासी उपाययोजनेच्या धर्तीवर 22 योजना आम्ही गौरवी समाज आणि धनगर समाजाला त्या ठिकाणी देतोय। दिव्यांग व्यक्तींच्यासाठी आम्ही 1526 कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे। मी मगाशी जे सांगितलं की आम्ही राज्यांनी संकल्पना स्वीकारलेली आहे की समाजातला जो घटक गरीब आहे त्याला इतरांच्या बरोबर आणण्याचं काम करायचं आहे। या पद्धतीने अध्यक्ष महोदय आम्ही पुढे चाललोय। त्यावेळेस लाडक्या बहिणीनं त्यांना इतकं सारखं लाडक्या बहिणीच्या बद्दल बोलत होते की अजून लाडकी बहीण यांच्या मनामध्ये अशी ठाण मांडून बसलेली आहे। आता ती लाडकी बहीण आमची आहे, त्याच्यामुळे तुम्ही दोडके झाला आणि तिकडे बसला। त्यामध्ये समोरच्या बाकावरून कठोर उपाययोजना करा, लोकांना खुश करण्यासाठी आश्वासन देऊ नका। अध्यक्ष महोदय, आम्ही बघितलं ते गांडूळ असतं ना, गांडूळ ते इकडनं चालतं का तिकडनं चालतं कळतच नाही।